नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की जे लोक 60 ओलांडल्यानंतरही तंदुरुस्त, उत्साही आणि तरुण दिसतात त्यांच्याकडे हे खास रहस्य आहे. आणि ते रहस्य काही महागडं औषध किंवा मग एखादं विचित्र सप्लिमेंट नाही आहे, तर ती अशी गोष्ट आहे जी कदाचित तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आधीपासूनच असेल, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. जर तुमचं वय 50पेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला कधी कधी गुडघेदुखी, रात्री झोप न येणं, थोडं चालल्यानंतर धाप लागणं किंवा न जाणारा एक विचित्र थकवा जाणवत असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ महत्त्वाचा नाही, तर तो तुमचं आयुष्य बदलू शकतो. वाट पाहू नका, एक क्षणही चुकू नका, कारण आज मी तुम्हाला अशा 9 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही दररोज खाण्यास सुरुवात केल्यास पुढील 30 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आणि ते रहस्य असेल तुमच्या हाडांमधील ताकद, मनातील तीक्ष्णता, हृदयातील शांती आणि अनेक वर्षांपासून हरवलेली तुमच्या चेहऱ्यावरील चमक. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या 9 चमत्कारिक पदार्थांबद्दल शिकाल जे प्रत्येक 60+ वयोगटातील व्यक्तीच्या आहारामध्ये असायलाच हवेत. पहिलं म्हणजे प्रत्येक पदार्थ केव्हा, कसा आणि कोणत्या प्रमाणात खावा हे मी समजावून सांगणार आहे. आणि तिसरं म्हणजे व्हिडिओच्या अगदी शेवटी मी एक असं गुपित उघड करणार आहे जे बहुतेक लोकांना माहीत नसतं. एक अशी गोष्ट जी तुमची ऊर्जा दिवसभर टिकवून ठेवते. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का. आणि त्याचबरोबर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल जिथे आपण निरोगी सल्ले, सक्रिय आणि आनंदी जीवनाबद्दल बोलत असतो, तर तुम्ही अशा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला सुरुवात करूया. वाढत्या वयानुसार शरीरात काय बदल होतात? मंडळी, विचार करा. जेव्हा तुम्ही 25 वर्षांचे होता तेव्हा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला ताजंतवानं वाटायचं. मला कशानेही थकवा येत नसे. जेवणाने मला शक्ती मिळायची. पण आता मला सकाळी एक विचित्र जडपणा जाणवतो. माझे गुडघे थोडे आखडल्यासारखे वाटतात. पायऱ्या चढताना माझा श्वास फुलतो आणि कधीकधी मला पूर्वीसारखी गाढ झोप लागत नाही. हे सर्व का घडतं? कारण 50 किंवा 60 वर्षानंतर शरीरामध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घडू लागतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पहिलं म्हणजे स्नायूंचं वस्तुमान किंवा मग स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते. याला सार्कोपेनिया म्हटलं जातं. दुसरं म्हणजे हाडांची घनता कमी होते. त्यामुळे अगदी किरकोळ जखमांमुळेही हाडे मोडण्याचा धोका वाढतो. तिसरं म्हणजे चयापचय क्रिया मंदावते. आपण जे खातो ते पूर्वीसारखं पचत नाही आणि शोषलं जात नाही. चौथं म्हणजे मेंदूच्या पेशींची दुरुस्ती मंदावते, ज्यामुळे कधीकधी स्मरणशक्ती कमी होते. आणि पाचवं म्हणजे शरीरातील दाह किंवा सूज वाढते, जे सांधेदुखी, रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. पण मंडळी, हे सर्व टाळता येऊ शकतं का? होय. आणि हे सगळं थांबवता येत नाही, तर ते पूर्ववतही करता येतं. यासाठी तुम्हाला फक्त योग्य पोषणाची गरज आहे. असे पोषण जे तुमच्या स्वयंपाकघरातच दडलेलं आहे. चला या 9 गोष्टी एक एक करून आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे भिजवलेले बदाम. बदाम हे नाव ऐकून तुम्हाला वाटेल, हो मला माहीत आहे, ही एक जुनी गोष्ट आहे. पण मंडळी थांबा. तुम्हाला माहीत आहे का की रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सुक्या बदामांपेक्षा 10 पट अधिक प्रभावी असतात. भिजवल्यानंतर बदामांची बाहेरील तपकिरी साल निघून जाते, ज्यात टॅनिन नावाचा पदार्थ असतो जो शरीराला पोषक तत्वे शोषून घेण्यापासून रोखतो. एकदा साल निघून गेल्यावर व्हिटॅमिन ई, आरोग्यदायी फॅट्स, मॅग्नेशियम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायबोफ्लेविन्स किंवा मग व्हिटॅमिन B12 थेट रक्तप्रवाहामध्ये सोडलं जातं. आणि याचा परिणाम म्हणजे वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होते. जेव्हा एखाद्या जुन्या मित्राचं नाव मनात येत राहतं पण ते आठवत नाही. जेव्हा तुम्ही अचानक संभाषणाचा धागा गमावता, तेव्हा ही सर्व मेंदूतील पोषणाच्या कमतरतेची चिन्हे असतात. दररोज 4 ते 5 भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूला नवीन ऑक्सिजनचा पुरवठा होतो, आकलनशक्ती वाढते, एकाग्रता सुधारते. शिवाय बदामांमध्ये असलेले व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे जे त्वचेचे वृद्धत्व कमी करतं, सुरकुत्या कमी होतात,
केस मुळापासून मजबूत होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बदाम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. जेव्हा वयाच्या 60 किंवा त्याहून अधिक वर्षानंतर मधुमेहाचा धोका वाढतो, तेव्हा ही छोटी सवय एक मोठी ढाल बनते. ते कसे खावे? रात्री 5 बदाम पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्यांची साल काढून रिकाम्या पोटी हळूहळू चावून खा. बस एवढंच. मंडळी, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मित्र किंवा कुटुंबियांसोबत शेअर नक्की करा. तुमची एक शेअर कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. दुसरं म्हणजे कडधान्य, मसूर आणि मूग. मंडळी, एक साधा प्रश्न, तुम्ही दररोज किती प्रथिने खाता? जर तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल तर 60 वर्षानंतर आपण करत असलेली ही कदाचित सर्वात मोठी चूक आहे. कारण प्रथिने हे आपल्या शरीराचे मूलभूत घटक आहेत, जे स्नायू तयार करतात, त्यांची दुरुस्ती करतात आणि त्यांना मजबूत करतात. आणि 60 वर्षानंतर शरीराला तारुण्यापेक्षा जास्त प्रथिनांची गरज असते, कारण स्नायूंची झीज वेगाने होते. पण वृद्धापकाळात मांस पचायला जड जातं, जड पदार्थांमुळे पोट जड वाटतं. म्हणून याचं उत्तर आहे कडधान्ये, मसूर, मूग, तूर आणि हरभरा हे सर्व वनस्पती आधारित प्रथिनांचे खजिने आहेत, जे पचायला अत्यंत हलके असतात. योग्य प्रकारे शिजवल्यास त्यामुळे गॅस किंवा पोट फुगत नाही. ते लोह, फोलेट आणि झिंकने समृद्ध आहेत. ते रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. दररोज 1 वाटी मसूर खाल्ल्याने थकवा निम्मा कमी होतो, स्नायूंची ताकद हळूहळू परत येते आणि ज्या लहान जखमा बऱ्या व्हायला आठवडे लागायचे त्या लवकर बऱ्या होऊ लागतात. एक महत्त्वाची टीप आहे, डाळ शिजवण्यापूर्वी 2 ते 3 तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे फायटिक ॲसिड कमी होतं आणि प्रथिनांची शोषण सुधारतं. मंडळी, तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न किंवा मग समस्या सांगायची असल्यास कृपया सुपर चॅटद्वारे तुम्ही पाठवू शकता. मी प्राधान्याने उत्तर देईल. तिसरं आहे ते म्हणजे तीळ. मंडळी, तीळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये आढळते, पण आपण तिची खरी शक्ती विसरलो आहोत. 1 चमचा तिळामध्ये 1 ग्लास दुधाइतके कॅल्शियम असतं. फक्त 1 चमच्याची कल्पना करा. वयाच्या 60 वर्षानंतर हाडांची घनता कमी होते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. अगदी लहानशा ठेच लागल्यानेही हाडं मोडू शकतं. कंबर मोडल्यास बरं होण्यासाठी खूप मोठा काळ लागू शकतो. पण तीळ हा धोका टाळण्यास मदत करतात, कारण तिळामध्ये हाडांसाठी कॅल्शियम, स्नायू आणि मज्जातंतूसाठी मॅग्नेशियम, ऊर्जेसाठी फॉस्फरस, रोगप्रतिकारशक्तीसाठी झिंक आणि हृदयासाठी आरोग्यदायी चरबी असते. हे सर्व एकत्रितपणे हिवाळ्यात ते गुळात मिसळून खायचं असतं, म्हणजे पोषण मूल्ये दुप्पट होतात. उन्हाळ्यात ते दह्यामध्ये मिसळा किंवा नाश्त्यासाठी नुसताच 1 चमचा खा. आणि जे घरी तिळाचे लाडू बनवतात त्यांनी त्यांच्या आजीच्या शहाणपणाचे आभार मानले पाहिजेत. त्यांना माहीत होतं की हे छोटे दाणे चमत्कार करू शकतात. चौथं आहे ते म्हणजे दही. आता आपण अशा गोष्टींबद्दल बोलूया जी प्रत्येक भारतीय घरामध्ये रोज बनवली जाते, पण जिचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ते म्हणजे दही. पण कोणतंही साधंसुद्धा दही नाही, तर थोडंसं आंबट असलेलं ताजं घरी बनवलेलं दही. वयाच्या 60 वर्षानंतर पचनसंस्था मंदावते, आतड्यातील चांगले जीवाणू कमी होतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणं या समस्या सामान्य होतात. पण दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यातील ते चांगले जीवाणू पुन्हा स्थापित करतात. जेव्हा आतडे निरोगी असतात तेव्हा तुम्ही जे काही खाता ते पूर्णपणे शोषले जातं. जीवनसत्व वाया जात नाही, लोह चांगल्या प्रकारे शोषलं जातं, कॅल्शियम थेट हाडांपर्यंत पोहोचतं. शिवाय दह्यामध्ये व्हिटॅमिन B12 असतं, जे मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये B12 जीवनसत्वाची कमतरता हे गोंधळ, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं. एक महत्त्वाची टीप, दुपारच्या जेवणासोबत 1 वाटी दही खा. रात्री दही खाणं टाळा, कारण त्याचा थंड परिणाम होतो आणि त्यामुळे रात्री सांधेदुखी वाढू शकते, विशेषतः संधिवात असलेल्यांसाठी. मंडळी, आतापर्यंत आपण 4 चमत्कारिक गोष्टींबद्दल शिकलो आहोत. भिजवलेले बदाम, मसूर, तीळ आणि दही, आणि अजून अर्धी यादी बाकी आहे. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे सुकवलेले अंजीर. मंडळी, तुम्हाला कधी सकाळी उठल्यावर चक्कर आल्यासारखं वाटलं आहे का? उठल्यावर थोडं अशक्तपणा वाटतो का? किंवा फक्त एक विचित्र पोकळी जाणवते? हे अनेकदा लोहाच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. ॲनिमिया 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये खूप सामान्य आहे.
आणि त्याच्या लक्षणांमध्ये धाप लागणं, थोडं चालल्यानंतर थकवा येणं आणि हात पाय थंड पडणं यांचा समावेश होतो. आणि यावर एक अगदी सोपा नैसर्गिक उपाय म्हणजे सुकी अंजीर. अंजीरमध्ये लोह, रक्त निर्मितीसाठी कॅल्शियम, हाडांसाठी पोटॅशियम, रक्तदाब नियंत्रण, पचनासाठी फायबर आणि त्वरित ऊर्जेसाठी नैसर्गिक साखर असते. 2 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बदामानंतर रिकाम्या पोटी ते खा. एका आठवड्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, पण प्रमाण राखणं आवश्यक आहे. जास्त खाल्ल्याने पोट बिघडू शकतं. 2 अंजिरांपासून सुरुवात करा. 6वं आहे ते म्हणजे अक्रोड. मंडळी, ही एक खूप रंजक गोष्ट आहे. एक अक्रोड फोडून आत पहा. त्याचा आकार अगदी मानवी मेंदूसारखा असतो आणि हा काही योगायोग नाही. विज्ञान असंही सांगतं की अक्रोड हे मेंदूचे सर्वात चांगले मित्र आहेत. वयाच्या 60 वर्षानंतर मेंदूच्या पेशींची दुरुस्ती मंदावते, चेतासंस्थेतील जोडणी कमकुवत होते. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णय क्षमता या सर्व गोष्टी थोड्या कमकुवत वाटतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे मेंदूच्या पेशींचं आवरण मजबूत ठेवतात. ते नवीन चेतासंस्थेतील जोडणी तयार करण्यास आणि दाह कमी करण्यास मदत करतात. अक्रोड LDL देखील कमी करतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या लवचिक राहतात. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो आणि त्यातील अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. ते कसे खावे? 2 अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते बदाम आणि अंजीरसोबत खा. फक्त ही एक छोटीशी सवय आणि तुमचा मेंदू 10 वर्षांनी तरुण राहू शकतो. मंडळी, 7वी गोष्ट आहे ती म्हणजे कडधान्ये आणि शेंगा, राजमा, चवळी, काळे चणे, वाटाणे हे सर्व मिळून एक असं मिश्रण तयार करतात जे शरीराला कोणत्याही सप्लिमेंटपेक्षा श्रेष्ठ असं वनस्पती आधारित प्रथिनं आणि फायबर पुरवतं. जेव्हा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची पचनशक्ती कमकुवत होते, तेव्हा ही कडधान्ये हळूहळू ती मजबूत करतात. त्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च असतो, जो आतड्यातील जीवाणूंना पोषण देतो, रक्तातील साखर हळूहळू सोडतो आणि कोलेस्ट्रॉल शोषलं जाण्यापासून रोखतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे स्वस्त आहेत ते सर्वत्र उपलब्ध आहेत आणि तयार करायला सोपे आहेत. एक सोपी पाककृती: उकडलेला राजमा किंवा चण्यांमध्ये थोडे जिरे, हिंग, हळद, लिंबाचा रस आणि काळं मीठ घाला. चवीला स्वादिष्ट, आरोग्यासाठी उत्तम. 8वं आहे ते म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. या लहान बिया अनेकदा तुमच्या नजरेतून सुटू शकतात, पण त्यात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक यांचं मिश्रण असतं, जे त्वचेचे वृद्धत्व रोखते, मज्जासंस्थेचं संरक्षण करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ज्यांना हातांमध्ये कंप किंवा नसा कमजोरीचा त्रास आहे, अशा 60 वर्षांवरील लोकांसाठी या बिया खूप फायदेशीर आहेत. त्यांचं सेवन कसं करावं? 1 चमचा दह्यामध्ये मिसळा. लापशीवर किंवा सॅलडवर शिंपडा, पण त्याचं अतिसेवन करू नका, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात आणि त्यामुळे आम्लपित्त होऊ शकतं. 9वं आहे ते म्हणजे हळदीचं दूध, गोल्डन मिल्क. आणि शेवटी सर्वात मौल्यवान, हळदीचं दूध, जे जगभरामध्ये गोल्डन मिल्क म्हणून ओळखलं जातं, पण आपल्या आजीबाई शतकानुशतके ते पीत आल्या आहेत. संध्याकाळी सांधेदुखी वाढते, थंड हवामानामुळे अंग आखडतं आणि झोप लागत नाही. हळदीमध्ये कर्क्युमिन असतं, जे शरीरातील जुनाट दाह कमी करतं. यामुळे सांध्यांची सूज कमी होते, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे गाढ आणि शांत झोप लागते. हे कसं तयार करायचं? झोपण्याचा अर्धा तास आधी 1 ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी घाला, ज्यामुळे शरीरातील कर्क्युमिन शोषून घेण्यास मदत होते. गोडव्यासाठी थोडा गूळ घाला. मंडळी, आपण या 9 चमत्कारिक गोष्टींबद्दल शिकलो आहोत. आता एक गोष्ट करा. यापैकी कोणत्याही गोष्टी तुम्ही आधीपासून खाता आणि कोणत्या नवीन गोष्टी तुम्ही सुरू करू इच्छिता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स केवळ मलाच नाही, तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या हजारो इतरांनासुद्धा प्रेरणा देतील. मंडळी, आज आपण ज्या 9 गोष्टींबद्दल शिकलो आहोत त्या आहेत भिजवलेले बदाम, मसूर, तीळ, दही, सुकी अंजीर, अक्रोड, शेंगा, सूर्यफुलाच्या बिया आणि हळदीचं दूध. हा काही नवीन शोध नाही, हा आपल्या आई, आजी आणि पणजी यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला शहाणपणा आहे. एक असा शहाणपणा जो आपण आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये विसरलो आहोत, पण अजूनही वेळ गेलेली नाही. वय हा केवळ एक आकडा आहे आणि योग्य पोषणामुळे हा आकडा खरोखरच बदलू शकतो. माझा अर्थ असा नाही की तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी 30 वर्षांचे दिसाल, पण माझा अर्थ असा आहे की जे लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यापेक्षा तुम्ही अधिक उत्साही, निरोगी आणि अधिक सक्रिय असाल.
तुमचं ताट हे तुमचं औषधालय आहे, तुमचं स्वयंपाकघर हे तुमचं औषधालय आहे. तुम्हाला फक्त त्याचा योग्य वापर करायचा आहे. मंडळी, जर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्ही कोणताही व्हिडिओ चुकवणार नाही. आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमचं वय किती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि या 9 गोष्टींपैकी तुम्ही सर्वात आधी कोणती गोष्ट करून पाहणार आहात. आणि माझी एक मोठी विनंती आहे, हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना आणि पणजोबांना नक्की पाठवा. ही माहिती त्यांच्यासाठी एक भेट असेल. धन्यवाद.